नमस्कार, मी अभिजित. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशाचे पहिले शिक्षण मंत्री कोण किंवा देशाचे पहिले राष्ट्रपती कोण या प्रश्नांची उत्तरं कदाचित आपल्यातल्या बऱ्याच जणांना येणार नाही. नव्या पिढीला त्याची गरजही भासणार नाही. पण दाऊद इब्राहिम कोण आहे हे अगदी शाळेतलं पोरही सांगेल. आठवड्यात एकदा तरी वर्तमानपत्रात दाऊदवर नक्की लिहिलं जातं. टीव्हीवर तर दाऊदवर सनसनाटी कार्यक्रम होतात. 1993ला स्फोट घडवून शेकडो निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणारा दाऊद तिकडे पाकिस्तानात जाऊन स्थिरावला. पण त्यानंतर 23 वर्षांनंतरही देशाचं राजकारण, अर्थकारण आणि बॉलिवूडवर दाऊदचं सावट बघायला मिळतं. बॉलिवूडवर कधी काळी त्याची दहशत होती, तर मुंबईतल्या बऱ्याच मालमत्तांवर त्यानं अवैधपणे आपलं नाव लावलं होतं. अनेक उद्योगांमध्ये त्याच्या भागीदारीचे किस्से आजही रंगवून सांगितले जातात. पण नेत्यांनी राजकारणासाठी दाऊदचं नाव ज्या हुकमी पद्धतीनं वापरलं त्याला तोड नाहीये. दाऊदबद्दल देशवासियांच्या मनात प्रचंड घृणा आहे, संताप आहे. त्यानं देशाशी गद्दारी केल्याची चीड आहे. त्याचं भांडवल राजकारण्यांनी नीट केलंय. पाकिस्तानात बसलेल्या दाऊदशी आपल्या राजकारण्यांशी कसे संबंध आहेत याच्या सुरस कथा गावच्या पारावरही चवीनं चघळल्या जातात. त्यामुळेच मोदींनी दाऊदच्या मुसक्या आवळण्याची घोषणा निवडणुकीत केली होती. पण कधी काळी सत्ताधाऱ्यांवर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या भाजपवर जेव्हा दाऊदशी निकटता असल्याचा आरोप होतो तेव्हा खळबळ उडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच रियाज भाटींचे दाऊदशी संबंध आहेत, तरीही भाजप त्यांना का वाचवते असा सवाल केल्यानं गहजब माजलाय. त्यामुळे रियाज भाटींचा पाठीराखा कोण हा प्रश्न आहे आणि चर्चेसाठी स्वतः भाटी आपल्यासोबत आहेत. त्याशिवाय भाजपचे नेते राम कदम, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक आणि आपच्या प्रीती मेनन आपल्यासोबत असणार आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत आपल्यासोबत. नवाब मलिकजी, सुरुवातीला तुमच्याकडे असे कुठचे पुरावे आहेत की ज्या पुराव्यांच्या आधारे तुम्ही हे सांगताय की रियाज भाटींचे दाऊदशी संबंध आहेत आणि दाऊदशी संबंध असलेले रियाज भाटी हे भाजपशी संबंधित आहेत? असं आहे की आपण गूगल सर्चवर जाऊन रियाज भाटी हा नाव टाईप केलं की देशभरातल्या मीडिया, जगभरातल्या मीडिया रियाज भाटी हे दाऊदचे हस्तक आहे ही बातमी तिकडे आहे. बर. फुलजी भाटी या नावाने यांना अटक करण्यात आली. जेव्हा जहार पोलीस स्टेशनला याला घेऊन जाण्यात आला तेव्हा कळलं की फुलजी भाटी नाही, हेच रियाज भाटी आहे. रेड अलर्ट नोटीस कशाला काढण्यात आला होता की फुलजी भाटी हे जॉन्सबर्गला दाऊद इब्राहिमचे जे चेले चपाटे त्यांची एक बैठक होणार आहे, त्यासाठी फुलजी भाटी जाणार आहे आणि त्यांना डिटेन करा. जेव्हा फुलजी भाटीला डिटेन करण्यात आला तेव्हा यांना पोलीस स्टेशनमध्ये यांची ओळख रियाज भाटी झाली. आणि तुम्ही सगळे गुगलवर या टीव्हीवर बघणारे सगळे लोकांनी सर्च करून बघा, यांच्या बाबतीत काय काय माहिती आहे लोकांना उघडपणे माहिती पडलं. पण तुमच्याकडे असले असे याच पुराव्यांच्या आधारे तुम्ही हा आरोप करताय की रियाज भाटींचे किंवा उर्फ फुलजी भाटींचे दाऊदशी संबंध? असं आहे, हे रेड कॉर्नर नोटीस फुलजी भाटीच्या नावानी करण्यात आला होता. ते फुलजी भाटी दाऊदची जी कंपनी आहे त्यांच्या बैठकीत हे सामील होण्यासाठी जाणार आहे, त्यांना डिटेन करा असे नोटीस असताना यांना डिटेन करण्यात आला. हे यांच्याकडे 2 नावांनी पासपोर्ट आहे. दोन्ही पासपोर्टचा वापर करून हे जगभर फिरताय. हे फुलजी भाटी आहे की रियाज भाटी, पहिले त्यांनी स्पष्ट करावा. ठीक आहे, तुम्ही फुलजी भाटी आहात का रियाज भाटी आहात? आयबी कडून म्हणजे मलिक साहब, अस्सलाम वालेकुम. सर, ऐसा है कि मुझे फुलजी भाटी के नाम से नहीं, मैं मेरे ओरिजिनल पासपोर्ट रियाज भाटी के नाम से ही जा रहा था जोहान्सबर्ग. वहाँ मुझे एयरपोर्ट पे डिटेन किया और मुझे बोला कि आपके पास और एक पासपोर्ट है, पर मेरे पास ऐसा कोई पासपोर्ट था नहीं. उन्होंने मुझसे पूरी पूछताछ की और मुझे सहार एयरपोर्ट लेके आए. मुझ पर केस दाखिल हुआ फुलजी भाटी के नाम से और मुझे 3 दिन बाद बेल हो गई, 15,000 की जामीन की. मैंने कॉपी भी लाया हूँ. अगर मेरे पर इतना बड़ा गुनाह, रेड कॉर्नर नोटिस और ये सब होता तो कानून 3 दिन बाद मुझे छोड़ नहीं देता. कानून, जज, कोर्ट, पुलिस इतने इजी किसी इतने बड़े आरोपी को छोड़ नहीं देते. और दाऊद से अगर मैं मिलने जा रहा था जोहान्सबर्ग और अगर ये पुलिस के पास रिपोर्ट थी तो मुझे मेरे साथ पुलिस चलती और वहां से दाऊद को पकड़ के ले आ जाती. लेकिन भाटी साहब, और एक सवाल है ना कि आपके खिलाफ रेड कॉर्नर नोटिस जारी क्यों किया था? सर, ऐसा रेड कॉर्नर नोटिस, अभी मैं ये बोलना चाहता हूं कि इस चीज का एक भी पुरावा दे कि रेड कॉर्नर नोटिस ऐसा था कि एयरपोर्ट पे ये वो लोगों ने मेंशन किया था कि एक फुलजी भाटी नाम का पासपोर्ट इसके पास और है. मुझे वहां डिटेन किया, मुझे बोला कि तुम्हारे पास फुलजी भाटी पासपोर्ट है. मेरे से उनकी बहस हुई. मेरे पास ओरिजिनल पासपोर्ट था, जोहान्सबर्ग का ओरिजिनल वीजा था.
जॉनसबर्ग गवर्नमेंट ने मुझे दिया था और मैं वो सब लेके एयरपोर्ट आए, पुलिस स्टेशन आया। बरं मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे फुलजी भाटी नावानी पासपोर्ट आहे किंवा नाही? सर मेरे पास फुलजी भाटी नाम का पासपोर्ट नहीं था, यही तो केस है। अभी चार्जशीट आज पुटअप हुई है, आज 365 डेज, 1 साल के बाद चार्जशीट आज पुटअप हुई है। मैं हर 15 दिन 20 दिन बाद जाता हूँ पुलिस स्टेशन में, बोलता हूँ सर चार्जशीट तो पुटअप करो, तो बोले वो पासपोर्ट का लॉ ऐसा है कि बरं हमको आता जोहान्सबर्गला तुम्ही चालला होतात, नवाब मलिकांच्या दाव्यानुसार तुम्ही दाऊदच्या लोकांना भेटायला चालला. तुम्ही जोहान्सबर्गला का चालला होता? मेरे पास उसके भी एविडेंस है। मुझे वहां के क्रिकेट बोर्ड की कमेटी से, जॉनसबर्ग स्कूल गेम्स के क्रिकेट बोर्ड की कमेटी से इनविटेशन था। इनविटेशन की कॉपी भी मैं नवाब मलिक साहब को मेल पे या ट्विटर पे भेज देता हूं। वहां पर वो स्कूल क्रिकेट बोर्ड ने मुझे बुलाया था, उस मीटिंग के लिए मैं जा रहा था। अगर आप बोलोगे कि मैं दाऊद को मिलने जा रहा था, अब देखो आरोप लगाने के लिए तो कोई भी लगा, और गूगल, आप नवाब मलिक साहब ने बोला गूगल पे क्या डाला जाता है, क्या है, जो मैं पासपोर्ट के अंदर मैं अरेस्ट हुआ हूं उसके बाद गूगल पे ये सब डाला, उसके पहले का गूगल चेक कर लो ना आप मेरा। अच्छा, एक भी मेरे पर एक भी केस नहीं है, सिवाय पासपोर्ट के मेरे पर एक भी केस नहीं है। नाही, तुमच्यावर केस होत्या ना, हे काय माझ्याकडे जे आहे त्याच्यानुसार तुमच्यावरती 98 मध्ये मर्डरची केस होती, 2001 में भारतीय हत्यार कायद्या, मी सांगतो ना, मी पूर्ण हे पूर्ण डेटा आहे माझ्याकडे, मी त्याची पूर्ण माहिती देणार. मी असं नाही करणार की फक्त केस होती असं सांगणार. असं आहे की 1998 मध्ये मर्डर केस होती आणि त्याच्यामधून तुम्हाला दोषमुक्त करण्यात आले. 2001 मध्ये भारतीय हत्यार कायदा, 6 मध्ये केस नोंद होती दोषमुक्त, परत 381 34 ताडदेव मध्ये होती केस, त्याच्यामध्ये दोषमुक्त, 143 149 341 342 या अंतर्गत तुमच्यावर मालाडमध्ये लँड ग्रॅबिंगची केस होती दोषमुक्त. फायरिंगची केस आहे 2007 मध्ये आंबिवली पोलीस ठाण्यामध्ये, त्याच्यामध्ये दोषमुक्त. आणि आता ही नवीन केस आहे जी 2015 मधली आहे, जो मेरे पे चल रही है वो पासपोर्ट की केस. बरं, मुद्दा असा आहे रियाज भाटीजी की हे या सगळ्या केसेस तुमच्यावरती दाखल झाल्यानंतर तुमच्यावरती असे आरोप होतात की तुम्ही दाऊदशी संबंधित आहे. तुम्हाला खरंच तुमची दाऊदशी संबंधित? सर एक बात बोलूंगा मैं आपको, आप 98 की जो बात कर रहे हैं वो दाऊद के आदमी को मारने वाला केस है, छोटा राजन का केस है, तो मेरे संबंध छोटा राजन से जोड़ दिए. आपको एक और बात बोलूंगा, 2014 में मुझे छोटे शकील की धमकी आई, ये रिकॉर्ड पुलिस में है, एंटी एक्सटॉर्शन सेल ने मुझे खुद फोन करके बुलाया और प्रोटेक्शन दिया है. मैंने प्रोटेक्शन नहीं मांगा था. अच्छा, तुम्हाला धमकी कशासाठी आली होती? छोटा शकीलने धमकी का दिली? मेरा कंस्ट्रक्शन का प्लॉट चल रहा है जूहू गली में, उस प्लॉट पे से हटने के लिए उसके सारे आरोपी एंटी एक्सटॉर्शन सेल ने पकड़े. मैं कुछ भी बोलूं, पुलिस और क्राइम ब्रांच तो है ना, पुलिस और क्राइम ब्रांच तो मैं नहीं मैनेज कर सकता हूं. नवाब मलिक जी, मैं इधर बोल सकती हूँ? नवाब मलिक जी, नाही असं आहे बघा, हे म्हणजे फुलचंद भाटी आणि हे सांगताय की माझे प्रश्न काय होते, आम्ही प्रश्न विचारला यांना पोलीस संरक्षण का देण्यात आला. पोलीस संरक्षण कधी देण्यात आला? डिसेंबर 2014 साली जेव्हा भाजपच्या सत्ता या राज्यात आल्यानंतर. प्रीती मेनन, मी येतो तुमच्याकडे 2 मिनिटं. आजपर्यंत यांच्याकडे बोला आजपर्यंत यांच्याकडे हे पोलीस संरक्षण आहे. सर एक सेकंड में बोलूं. सर मेरे पास 5 साल पुलिस प्रोटेक्शन था, 5 साल मेरे पास. जब राष्ट्रवादी कांग्रेस थी, जब 5 साल प्रोटेक्शन था मेरे पास. आपको वो भी मैं बोल रहा हूं. खाली भाजपा ने मुझे प्रोटेक्शन दिया, भाजपा मुझे प्रोटेक्शन क्यों देगी? मुझे तो एंटी एक्सटॉर्शन सेल ने सर प्रोटेक्शन दिया. आप मेरी बात तो समझो. 14 में मुझे छोटे शकील की धमकी आई जिस पर मुझे पुलिस प्रोटेक्शन मिला, और मुझे तो 99 2001 2002 3 4 4-5 साल प्रोटेक्शन था मेरे पास. सर मलिक जी जरा आम्हाला बोलू द्या ना, हे बोलू द्या. बोला मलिक जी, बोला. असं आहे की 98 99 प्रोटेक्शन त्या काळामध्ये पण मुंडे साहेब गृहमंत्री होते. 2014ला पण यांना संरक्षण देण्यात आला. आता हे स्वतः सांगताय की आज चार्जशीट दाखल करण्यात आली, म्हणजे पासपोर्टच्या केसमध्ये 1 वर्षभर चार्जशीट का दाखल करण्यात आली नाही? हे सगळे प्रश्न आम्ही उपस्थित करतो आणि याच्याच खुलासा सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे. यांचे फोटो कोणा सोबत आहे, पंतप्रधान सोबत आहे, यांच्या बाबतीत नाही. यांनी गोल्डन टोबॅकोचे पण फ्लॅट काबीज केलेले, ते पण गुन्हा यांच्यावर सुरू आहे अजून. हे म्हणजे आज बोलत होते तुमच्या चॅनलवर की ते मार्केटिंग कमिटीचे चेअरमॅन आहे. ते चेयरमैन नहीं है, मैं चेयरमैन नहीं बोला. मैंने मार्केटिंग कमिटी में हूं, बोला मैं चेयरमैन कैसे बोल सकता हूं?
मी लाईव्ह वर सर, ऐकलेलं आहे सर, स्वतः. सर, हो सकता है तुम्ही मुझसे निकला हो, काढून लेकिन मैं बघा. कमिटी में हूं ना, म्हणजे ये लेटर है. हे म्हणजे ही क्रिमिनल व्यक्ती आहे, हा गुंड आहे, याचा संबंध दाऊदशी आहे. याच्यावर मकोका लावून तात्काळ अटक केला पाहिजे. सरकार जर करत नसतील तर आम्ही कोर्टात जाऊ ना. अच्छा, मग मलिकजी आतापर्यंत तुम्ही शांत का होता? तुम्ही याच्यासाठी गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, म्हणजे गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांना का भेटला नाही? तुम्ही आतापर्यंत कोर्टात का गेले नाही? तुम्ही कशाची पाहत होतात नेमकी? असं आहे बघा, तुम्ही गेली 6 महिने या राज्यातले जे वरिष्ठ पत्रकार आहे यांच्या बाबतीत त्यांना मी माहिती देत होतो. कुठलेही पत्रकार ही बातमी चालवायला तयार नाही. लोकांना याच्या पूर्वी पण मी यांची सगळी माहिती दिली, पण आता वाहिन्यांना थोडा गुंड हे भाजपकडे चालले आहे. आता बोलल्यानंतर थोडासा त्याच्याकडे पत्रकारांनी लक्ष दिलंय. मी आज हा विषय काढत नाही. तुम्ही जे सगळे वरिष्ठ पत्रकार या राज्यातले त्यांना विचारा, यांच्या बाबतीत सर्व माहिती मी पुरवत होतो की नाही, आणि ते पत्रकार तुम्हाला सांगतील की आज मी बोलतोय की 6-8 महिन्यापासून बोलतो की हे व्यक्ती कोण आहे. ठीक आहे. प्रीती मेनन शर्मा आहेत आपल्यासोबत. प्रीती मेननजी, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा भाटींवरती आरोप केले होते. आता भाटी असं म्हणतात की हे सगळे आरोप निराधार आहेत आणि केवळ राजकारणासाठी त्यांना यात ओढलं जातंय. तुम्ही एक प्रश्न आधी सुद्धा विचारलं होतं की आमच्याकडे पुरावे काय आहे. दाऊद इब्राहिम हा टेररिस्ट आहे आणि हा क्रिमिनल आहे, त्याचे सुद्धा माझ्याकडे पुरावे नाही आहे. पण जे दाऊद इब्राहिमनी केलं आहे सगळ्या जगाला माहित आहे. तर सगळ्यांकडे, आम लोकांकडे पुरावे नसतात. तुमच्या मीडियाचे रिपोर्ट्स आहे. आजचा हे केस आहे फौज पासपोर्टचा. आता ते म्हणतात की त्या पासपोर्टचे त्यांची काही संबंध नाही आहे, पण व्हॉट्सअपवर त्यांच्या पासपोर्टची कॉपीज फ्लोट होत आहे. त्यांचे चित्र दोघी पासपोर्टमध्ये आहे, पण ते व्हॉट्सअपवर फ्लोट होत आहे म्हणून मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण जर पोलिसनी चौकशी केली ते नक्की सांगणार की ह्यांच्याकडे 2 पासपोर्ट होते. हेच एक इतका मोठा गुन्हा आहे. अशा माणसाला आमच्या मुलांसमोर कशाला येऊ दिलं? दॅट इज माय क्वेश्चन. क्या आप चाहेंगे कि आपके बच्चों के स्कूल में दाऊद इब्राहिम के एड जाए? क्या ये आपको मंजूर होगा कि आपके बच्चों के साथ वो फोटो खिंचवाएं? ये मेरी दिक्कत है. कल ये मेरे बच्चे के स्कूल में जा सकते हैं. मुझे ये एक्सेप्टेबल नहीं है. जहां तक ये कह रहे हैं कि इनका कोई लेना देना नहीं है क्राइम से, जो इनका 2006 का मलाड का लैंड ग्रैबिंग का केस है, उसमें बड़ी बड़ी हस्तियां दाऊद की शामिल हैं, जिसमें से एक है अतरवाला जो एब्सकॉन्डिंग है दुबई में. उसके साथ है अजय गोसालिया जिसका नाम मुकी था, उसका कोई दूसरा नाम भी है, फारूक मेमन, शक्ति बहादुर. ये सब नॉन दाऊद के क्रिमिनल्स इनके 6 लोगों में थे जिनको अरेस्ट किया गया लैंड ग्रैबिंग केस में से. उसमें काफी लोगों पे एमसीओ से ओसीए लगा, लेकिन ये बच के निकल गए. ये बार बार बच के निकल जाते हैं. तो सवाल ये होता है कि इनको बचाता कौन है? अगर इनके ऊपर इतने संगीन जुर्म लगे हैं और हमेशा इनको अतरवाला जैसे इंसान के साथ इनके बिजनेस लिंक्स हैं, ये कहा जाता है कि मिलके ये लोग टीवी में और दूसरे एंटरटेनमेंट बिजनेसेस में इन्वेस्ट करते हैं. अगर इनकी साठगांठ हर पेपर में लिखी हुई है तो आम आदमी के हिसाब से तो ये दाऊद एड ही हुए. ठीक है. आपण त्यांना विचारू ना, प्रीती मेनन जी आपल्यासोबत आहेत ते, इनको कौन सी पॉलिटिशियन बचा रहे हैं? ठीक आहे, आपल्यासोबत कैसे निकल जाते हैं? ठीक आहे, आपल्यासोबत राम कदम आहेत, आपण त्यांना पण विचारूयात. आणि ह्या ज्या सगळ्या केसेस होत्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळात पण होत्या, त्याही वेळेला यांच्यावर कारवाई का झाली नाही ते पण आपण नवाब मलिकांना विचारूया. पण सुरुवातीला भाटी प्रीती शर्मा मेनन यांनी गंभीर आरोप केला की तुमच्यासोबत ज्याला मला लँड ग्रॅबिंग केस आहे, ये बात रॉन्ग है कि किसी को भी त्याच्यामध्ये मौका शक्ती नहीं बहादूर लगा आणि है. वो केस में किसी को मौका नहीं लगा है, सब एक्विटल हुए. पण तुमचे हे सगळे जी नावं घेते ते तुमचे साथीदार इसमें है होते ना. आणि हे साथीदार सगळे हे दुबईत आहेत आणि हे शक्ती बहादूर, अजय इंडिया में बॉम्बे में है. ह्यातलं कोण कोण होतं तुमच्यासोबत? तुम्ही सांगा ना. महाराष्ट्राला अत्तरवाला था, अजय गोसालिया था, जो नाम उन्होंने लिए वो बिल्कुल सही है. अजय गोसालिया, अजून कोण? अत्तरवाला आणि शक्ती बहादूर, हे सगळे मुंबईत आहेत. सब बॉम्बे में. आता पण मुंबईत अभी आहेत. भी बॉम्बे में. अच्छा, आणि यांचे कुणाचेही यांच्यातल्या कोणाचेही दाऊची संबंध नाहीये? सर अभी मैं ना ये सब खुलासे किसी और के लिए नहीं कर सकता. मैं मेरी बात कर सकता हूँ. पहली बात. दूसरा, नाही, तुम्ही ज्यांच्याशी संबंधित आहात असं आहे भाटीजी. मी तुम्हाला मुद्दाम हे का विचारतोय की महाराष्ट्राला तुमच्यावरती आरोप होतात की तुमच्या दाऊशी संबंध आहेत. तुम्ही ज्यांच्याशी संबंधित आहात ते जर दाऊशी संबंधित असतील तर असे आरोप होऊ शकतात, म्हणून मी तुम्हाला विचारतो. आज बॉम्बे में दाऊद के संबंध वाला कोई रह सकता है क्या पुलिस को इतना इजी लेती है क्या? आपको मेरे को एक बात का सवाल करना है. आज मैं बोल रहा हूं कि आज आशीष शेलार साहब ने, मैंने सुना है कि इंक्वायरी के लिए बोला है. मैं तो वेलकम करता हूं कि इंक्वायरी हो के सब क्लियर तो हो, पूरा क्लियर हो, ताकि पता तो चले. जब मैं
पासपोर्ट के केस में अरेस्ट हुआ तो भी मेरे पे पूरी इंक्वायरी, आईबी की, क्राइम ब्रांच की, सबकी इंक्वायरी हुई थी. कोणी तुमच्याकडे इन्क्वायरी केली? आयबीने पण केली? सबने किया, सब लोग. पासपोर्टची केस असताना आयबी तुमच्यापर्यंत का बरं पोहोचलं? सर रोज पेपर में अलग अलग आता था कि मैंने छोटा राजन को अरेस्ट करवाया हूं, मैंने ये करवाया हूं, हर रोज नई स्टोरी आती थी. तो मला एक गंमत कळत नाहीये. रियाज भाटीजी, तुम्ही आता म्हणजे आता मी सामान्य माणूस आहे, असे एक 1.25 कोटी लोक मुंबईत राहतात, त्यातल्या कुणालाही असं या लोकांवरती कधी असं काही आरोप होत नाहीत की यांचे दाऊचे संबंध वगैरे वगैरे, किंवा यांचे तुमच्या बिझनेस लिंक्स अशा काय आहेत की फक्त तुम्हालाच, फक्त मुंबईतल्या बाकी कुणावरती आरोप न होता रियाज भाटींवरती आरोप होतात, असं का होतं? सर ऐसा है कि बहुत 98-99 से ये चले आ रहा है. कोई रीजन. अच्छा, रियाज भाटी सगळ्यांना आवडतात का? त्याच्यावर आवडतात नाही, ऐसा नहीं है, लेकिन हुआ है, वो केसेस हुए हैं तो ही केस हुआ है तो ही नाम आया है ना सर. मैंने क्या बताया, 98 का जो केस है वो छोटा राजन के साथ, आप समझ लो ना. तो छोटा राजन, आज छोटा राजन का तो नाम ही नहीं ले रहे, खाली दाऊद का नाम ले रहे. आज देखिए एक बात सुनिए, ऐसा है कि आप किसी भी क्रिमिनल से किसी का नाम जोड़ोगे, बट नेचुरली मीडिया खड़ी हो जाएगी और उसको हाइप करेगी. दूसरी बात, मेरा कोई पॉलिटिकल पार्टी से संबंध नहीं है, कोई भी. आप एक प्रूफ दे दोगे कि ये पॉलिटिकल पार्टी. हे जे फोटो तुमचे दिसतात सगळ्या फोटो, एक नेत्यांसोबत, बात बोलता हूँ, फोटो आज. अच्छा, मला अजून एक गमतीशीर, तुमच्या सगळ्या नेत्यांसोबत फोटो, म्हणजे मी उद्धव ठाकरेंसोबत फोटो बघितला, परत समोरच आहे उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो, आशिष शेलारांसोबत तुमचा फोटो आहे, पवारांसोबत तुमचा फोटो आहे. तुम्हाला शौक आहे का असे फोटो काढून घेण्याचा? त्याच्यामुळे तुमचे सर हम स्पोर्ट्स के अंदर है. एक बात सुनिए, स्पोर्ट्स में है. अब हम मुंबई क्रिकेट एसोसिएशन की, हम इलेक्शन में गए थे, हर जगह जब इलेक्शन में जाते, इलेक्शन के खाना वगैरह खाने के बाद में फोटो ले जाती है. हर एक जगह का ट्रेंड है. मग इथं या सगळ्या लोकांना तुम्ही ज्याला भेटता त्याला, आता तुम्ही पवारांना पण भेटला असेल? अरे 100% पवार साहब हमारे प्रेसिडेंट है एमसीए के. तो एमसीए के प्रेसिडेंट जब एजीएम, ते तुम्हाला ओळखतात म्हणजे पवार साहब मुझे पहचानते हैं, मैं कभी नहीं बोल सकता हूँ, पर मैं पवार साहब को जानता हूँ. अच्छा, क्योंकि वो हमारे प्रेसिडेंट है. मैंने पहले भी बोला हूं, आशीष शेलार को मैं सिर्फ और सिर्फ एमसीए में मिला हूं, उसके पहले मैं आशीष शेलार नाम के कोई व्यक्ति को जानता भी नहीं था. ठीक आहे. मुद्दा असा आहे, मी येतोय तुमच्याकडे मलिक साहेब, पण आपल्यासोबत बराच वेळ राम कदमजी, मुद्दाम मी तुम्हाला सगळ्यात शेवटी विचारतोय, ब्रेकवर जाण्यापूर्वी मुद्दाम तुमच्याकडे शेवटी आलो, कारण हे सगळं तुम्हाला कळावं. तुमचं सरकार आहे, केस आहे, 365 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागला रियाज भाटींवरती आरोपपत्र दाखल व्हायला. ते तर म्हणत होते की मी 15-20 दिवसांनी जातो आणि तरी तिथं काय होत नाही. तुम्ही तर परवा दिवशी दाखला देत होता की 9.5% आमचा कन्व्हिक्शन रेट 45% गेला. ही कायदा सुव्यवस्थेची स्थिती ही आहे का आपल्याकडे? नेमकं कुठं चुकतंय? मला एक तर माझ्यावर तुम्ही अन्याय केलाय, मला जवळपास 20 मिनिटं बोलू दिलं नाही, आणि अपेक्षा आहे आता बोलताना बाकीचे कोणी किंवा आपण मला तुम्ही फक्त पॉइंटेड बोलायला अशी अपेक्षा करतो. आचारसंहिता लागली, परत इंटरप्ट करताय. आचारसंहिता लागली की स्वतःच्या पक्षाचं मार्केटिंग करण्यासाठी इतर पक्षाला बदनाम करणं हा सर्वसाधारणपणे राजकीय एक पायंडा आहे. नवाब मलिक राष्ट्रवादीचे नेते कसं खरं आणि खोटं बोलले ते महाराष्ट्राच्या लोकांना कळू देतात. मगाशी बोलता बोलता काय म्हणाले हो, रियाज भाटी यांना भाजपच्या सरकारनं संरक्षण पुरवलं. 2 वर्ष झालं भाजपचं सरकार आहे. या ठिकाणी आज रियाज भाटी नसते ते ह्याने अगदी जोर लावून बोलले असते, 2 वर्ष संरक्षण भाजपचं सरकार देत आहे. याच ठिकाणी रियाज भाटींनी स्वतः सांगितलं की 5 वर्ष सरकारचं संरक्षण आहे आणि त्याच्या आधीचं 3 वर्ष सरकारचं संरक्षण हे राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी दिलंय. त्याच्यावर गप्प राहिले नाहीत नवाब मलिक. म्हणाले की नाही, तेव्हा म्हणे भाजपचं सरकार होतं 2004 साली. अहो साहेब, 1999 साली भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार महाराष्ट्रातलं गेलं होतं. खोटं क्रमांक 1. दुसरं खोटं काय बोललात ते सांगतो. दुसरं, तुम्ही या ठिकाणी बोलता बोलता खोटं बोललात की एक तर 2004चं बोललात, 2 वर्ष संरक्षण आहे तेही चुकीचं आहे, 5 वर्ष संरक्षण आहे. तिसरं, आपण राज्यामध्ये मोठ्या पदावर काम केलंय, अभ्यासू मंत्री म्हणून काम केलंय. ही एखाद्या गुंडाविषयी असलेली माहिती ही पत्रकाराला सांगितली जाते का पोलिसांना सांगितली जाते हो? ती पत्रकारांना नाही, पोलिसांना सांगितली जाते. हे खोटं क्रमांक 3. आणि खोटं त्याच्या पलीकडचं खोटं सांगतो की 2 वर्ष झालं, ठीक आहे, आमचं सरकार आलंय, यांच्यावरचं चार्जेस 2004 पासून आहेत. तेव्हापासून 2014 पर्यंत म्हणजे 10 वर्ष राष्ट्रवादीचे नेते मूग घेऊन गप्प बसले होते का ह्यांच्या तोंडात कोणी गोळा कोंबला होता हो? आणखी खोट्याची याची परंपरा बघा. आधी म्हटले रियाज भाटी मुंबई भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकारिणीमध्ये सदस्य आहे.
नंतर त्यांना कळलं की आमची कार्यकारिणी जाहीर झाली नाही. म्हटलं नाही आता जुन्या कार्यकारिणीचा सदस्य होता. जो माणूस स्वतः म्हणतो मी एकदा आधी म्हटलात आताचा सदस्य आहे, तिथे तुम्ही खोटं पडलात मग म्हणता जुन्या कार्यकारिणीचा सदस्य आहे. नेमकं कुठला सदस्य एकदा ठरवा. नवाब मलिक साहेब, फक्त नगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रभर लागल्यात आणि लोकांना मध्ये फडणवीस सरकार भाजप सरकार बदनाम करायचं काहीतरी या निमित्तानं आपण उत्तर घेऊयात आपण नवाब मलिकांकडून. नवाब मलिक जी तुम्ही 4 वेळा खोटं बोलला असं म्हणतात राम कदम, उत्तर द्या. पलीकडे जाऊन माझं संपलंच नाही हो. थांबा ना, आपण त्यांच्याकडून माझं संपलंच नाही अजून. राम कदमजी, आपण त्यांच्याकडून उत्तर तर घेऊया. तुमचे जे मुद्दे ते विसरून जातील तुम्ही. आज संध्याकाळपर्यंत शरद पवार साहेबांचा फोटो येईपर्यंत ते फडणवीस साहेबांच्या फोटो घेऊन नाचत होते. पवार साहेबांचा फोटो आल्यावर आता काय उत्तर देणार आहेत ते? तर त्याच्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे की एमसीए मध्ये त्याला महत्वाचं पद राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलं. नगरपालिकेच्या निवडणुका पूर्ण राज्यभरात लागल्या म्हणून केवळ आणि केवळ राजकीय अभिनिवेश पोटी ठेवून नवाब मलिकनी हे केलेले बिनबुडाचे आरोप आहेत. आमच्या मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील स्पष्टपणे सांगितलंय की त्यांच्यावर मानहानीचा दावा भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही भरणार आहोत. ठीक आहे. दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की ज्यांनी गुन्हेगारीचा खरा खात्मा केला ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते. हे नवाब मलिक साहेब तुम्हाला विसरता येणार नाही. ठीक आहे. राम कदमजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपण या सगळ्या प्रश्नांवर त्यांची उत्तरं घेऊयात. आता हे तुम्ही आधी पण खूप बोललेला आहात, पण तुम्ही गुंडगिरीचा खात्मा केला असं तुम्ही सांगितलं मुंडे साहेबांनी. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी नवाब मलिक तुमच्याकडे येणार आहे, उत्तर घेणार आहे. पण त्याच गुंडगिरीचा खात्मा केलेल्या भाजपमध्ये ज्या मुंडेंनी खात्मा केला त्याच्यामध्येच परवा दिवशी पप्पू घोलप आणि श्याम शिंदे पण सहभागी झाले. हे आपल्याला नाकारता येणार नाही. राम कदम साहेब, छोटासा ब्रेक घेऊयात आणि मग नवाब मलिकांचं उत्तर बघूया. कुठे जाऊ नका, पात्रा. तर मुद्दा असा आहे की दाऊदशी संबंध असलेल्या भाटींचे पाठीराखे कोण असा आरोप होतो आहे. आणि नवाब मलिक जी, तुम्ही खोटं बोलताय असं म्हणाले राम कदम ब्रेकवर जाण्यापूर्वी. तुमचं उत्तर असं आहे की राम कदमजींनी जे सांगितलं की पवार साहेबांबाबत फोटो आल्यानंतर आता फोटोचा विषय सोडताय. माझी कालची पत्रकार परिषद हे तुम्ही बघून घ्या, तुमच्याकडे असेल. आम्ही बोललो फोटो हा विषय नाही. यांचे फोटो उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहे, मोदी साहेबांसोबत आहे, अमिताभ बच्चन, साक्षी मलिक सर्वांच्या सोबत आहे. कालच मी बोललो तो फोटो हा विषय नाही. विषय आहे 2014 डिसेंबर पवार साहेबांचं नाव नव्हतं घेतलं आपण का देण्यात आले. हो बोललो होतो, तुम्हाला माहित नाही. जरा तुम्ही पत्रकार जे उपस्थित होते त्यांना विचारून घ्या, ते ठेवा. रामकदम ऐका, आमचा प्रश्न होता की 2014 डिसेंबरला यांना बॉडीगार्डच्या आदेशावर पुरवण्यात आले. एक डबल पासपोर्टच्या गुन्ह्याअंतर्गत अटक झाली. 3 वर्ष कोणाच्या आदेशावर पुरवण्यात आले तेही सांगा. जरा राम कदम जरा ऐका ना प्लीज. अरे ते दाखवा ना, दाखवा, गुगलवर आहे सगळं. आमचा दुसरा प्रश्न होता की इतका गंभीर गुन्हा असताना 3 दिवसात त्यांना सुटका का झाला, आजपर्यंत चार्जशीट दाखल का करण्यात आली नाही, हे 3 मुख्य मुद्दे होते. जे तुम्ही कार्यकारिणीचे सदस्य सांगताय, आशिष शेलार 2दा मुंबईचे अध्यक्ष झाले. जेव्हा तुम्ही भाजपमध्ये ना होते तेव्हा भाजपचे ते अध्यक्ष होते. जेव्हा तुम्ही मनसेमध्ये होते तेव्हा रियाज भाटी त्या कार्यकारिणीचा सदस्य होता. विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण दाऊदची टोळी भाजपसाठी काम करत होती. आशिष शेलारच्या मतदारसंघामध्ये ही गुंड मंडळी त्यांच्या सोबत काम करत होती. आंबोली वर्सोवेमध्ये तुमची ताकद नसताना जागा निवडून आली, अंधेरीमध्ये जागा निवडून आली. सगळ्या गुंडांच्या आधारावर हे निवडणुका तुम्ही जिंकले. तुम्ही सांगता हे भाजपमध्ये नाही. आशिष शेलार या रियाज भाटीच्या घरी गेले की नाही, किती वेळ गेले. अल्पसंख्याक मोर्चाचे जे अध्यक्ष तुमचे आहे त्यांच्या सोबत यांच्या घरात किती बैठका झाली त्यांना विचारा ना. जर पुरावे पाहिजे तर मी यांच्या घरात आशिष शेलार तुमचे भाजपचे नेते मीटिंग करताना फोटो. ठीक आहे नवाब मलिक, आपण भाटींना पण विचारतो, राम कदमांना पण विचारतो. भाटीजी तुम्हाला तुम्ही दाऊदशी नवाब मलिक साहब, मैं एक बात बोलूं आपको. मैं 2001 में आपके साथ हज किया हूं. मैंने आपके साथ हज किया हूं 2001 में. राम कदम जी 2 मिनट. राम कदम साहब जो 1 मिनट खामोश रहना. 2001 में मैंने आपके साथ हज किया हूं. हज मेरे पास, मैं अल खालिद से टूर से आप गए थे 2001 में. 2001 में आपको मेरे को एक मंच पे बिठा के आपका मेरा अल हज का फेलिस्टेशन हुआ था जू में.
ये बात मैं आपको बोल रहा हूं, मैं हज किया हूं, इसका मतलब मैं आशीष शेलार से ज्यादा करीब आपके हुआ, आशीष शेलार से ज्यादा करीब हुआ, क्योंकि हज मैं जब करता हूं तो मेरे अरफाती भाई हुए आप, तो आप मेरे पे ये ब्लेम कैसे लगा सकते हो? अगर कोई मेरे घर में आया, खाना खाया, तो क्या मैं वो मेरे से उसके घनिष्ठ संबंध हो गए? ऐसा है? पण तुमच्याकडे भाटीजी ऐसा है, रियाज भाटी 10 लाख लोग हज यात्रा में आते हैं। हाँ बिल्कुल सही है। और टूर में तुम भी थे। बिल्कुल 10 लाख लोगों मैं के नहीं साथ बोल रहा हूँ तुमने आपको मैं हज जानता किया। था, मैं ये नहीं बोल रहा हूँ मैं आपको जानता था। रियाज भाटी आप कौन है मैं जानता भी नहीं था। बिल्कुल सही है। आपके कभी नाम से या मेरी पहचान नहीं हुई। 10 लाख लोगों के हज के अंदर आप भी थे, मुझे आपने नहीं उस टूर में उस कैंप में था, मैं उस कैंप में था। आपके घर में आशीष शेलार की लगातार बैठक हुई है। एक बार आए हैं, एक बार आपके घर में बैठक हुई है। अल्पसंख्यक मोर्चा के नेता कार्यकर्ता। सर मैं बीजेपी में हूं नहीं, ये झूठा इल्जाम रिक्वेस्ट मत लगाइए। मैं कोई पॉलिटिकल पार्टी में हूं नहीं। घर में बैठक हुई कि नहीं? क्या बोलता हूं, बैठक आपके घर में बैठक हुई कि नहीं? ईद के बाद आपने कहा कि एमसीए में मुलाकात होती है, आपके घर में मुलाकात हुई कि नहीं? सर आप है ना गलत डायरेक्शन पे बात कर रहे हो। रियली बोलता हूं, आप है ना, मैं राष्ट्रवादी ना जानता हूं ना बीजेपी जानता हूं, मैं स्पोर्ट्स में हूं। आपको मेरी रिक्वेस्ट है, आशीष शेलार से मेरी मुलाकात सिर्फ एमसीए में हुई है, मेरा अल्लाह जानता है। आप एक प्रूफ दे दोगे अम्बोली या किसी घर पे सर घर पे आना गुनाह है क्या? ठीक है घर पे आना गुनाह है क्या? गुनाह है? घर पे आना गुनाह है? ठीक है भाटीजी मुद्दा लक्षात आलेला आहे की दुसरा एक आरोप ये बोल रहे थे। नहीं सभी बीजेपी अल्पसंख्यक मोर्चा की मीटिंग आपके घर पे होती रही है। ठीक है, ये झूठ है। ठीक आहे दोन सेकंद मला द्या भाटीजी आणि नवाब मलिक, मी येतो तुमच्याकडे, 2 सेकंद मला द्या. मुद्दा असा आहे की तुमच्यावरती नवाब मलिकांनी असा आरोप केला की आंबोली, वर्सोवा, अंधेरी या ठिकाणच्या जागा निवडून आणण्यासाठी भाजपच्या तुम्ही दाऊदच्या लोकांशी संपर्क साधून मदत केली. त्याच्यामध्ये सर इनको एक पुरावा देना पड़ेगा, एक मैं भाजपा से जुड़ा हूं ऐसा एक पुरावा देना पड़ेगा। मैं भाजपा में कभी, मैं पॉलिटिक्स में था ही नहीं, पहली बात तो मैं पॉलिटिक्स में था ही नहीं, और मैं है ना अभी प्रूव नहीं कर सकता हूं। जब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बनी थी ना, तो मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में पद वाला था। अच्छा, राष्ट्रवादी तुमचं पद होतं? मेरे पास वो प्रूफ मैं निकाल के दूंगा। अब कुठलं पद होतं तुमच्याकडे? मैं नॉर्थ वेस्ट में कोई पोस्ट थी मेरी। जब ये अपने हमारे नरेंद्र वर्मा जी मेन थे, राष्ट्रवादी बनी थी, उस वक्त मैं उस पोस्ट में था, तो मैं तो वापस राष्ट्रवादी में था, मैं बीजेपी में नहीं था। पर मुझे पॉलिटिक्स नहीं चाहिए थी, इसलिए मैं बाहर हो गया। कुछ 5-6 महीना में था। हे नवाब मलिक जी, हे तुमच्याकडे झालं परत, हे रॉकेट नवाब मलिक जी, हे रॉकेट तुमच्याकडे झालं परत। ऐसा है रियाज भाटी जी उलझाओ मत। आप क्रिमिनल है। आप मुझ पे ब्लेम नहीं कर सकते हो, क्रिमिनल है, आपको प्रूव करना पड़ेगा। आओ नवाब मलिक जी, 99 में आपको पुलिस बॉडीगार्ड दी गई और आप बोल रहे हो कि आप राष्ट्रवादी में थे। नवाब मलिक राष्ट्रवादी में रहे भी हुए होंगे तो आप पुरावा ला के दो। यस, मैं पुरावा दूंगा ना सर। तो हम क्षमा मांगते हैं जनता से। सर मैं पुरावा दूंगा। मैं राष्ट्रवादी में जो पोस्ट में था, भारतीय जनता पार्टी में आप हैं, हम जनता से क्षमा मांगते हैं। सर बिल्कुल आपको मांगनी पड़ेगी, मेरे पास पुरावा है, मैं राष्ट्रवादी की पोस्ट में था। महाराष्ट्र और देश की जनता से माफी मांगते हैं, लेकिन बीजेपी के लिए सर मैं राष्ट्रवादी पोस्ट में था। पूरी तरह से आप पूरे महाराष्ट्र में गुंडों का साथ दाऊद के जरिए इस महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी मुद्दा असा आहे भाटीजी तुम्ही किती दिवस, तुम्ही किती वर्ष होता त्या पोस्टवर? सर 5-6 महीना था, मैं ज्यादा दिन नहीं था। नॉर्थ वेस्ट उसमें डिस्ट्रिक्ट में मैं पोस्ट पे था, मैं हर मीटिंग अटेंड करता था। मीटिंग अटेंड केली होती तुम्हाला? मैंने नरेंद्र वर्मा की स्कूल में मीटिंग अटेंड किए। उनको कोई स्पोर्ट्स के उसके लिए अपने एक इलेक्शन लड़ रहे थे वो, उसके लिए मैं उनकी बिल्डिंग में उनके त्यावेळेला तुम्हाला पक्षात प्रवेश देताना नरेंद्र वर्मांनी पद देताना तुमचं काही तपासणी केली होती, तुम्हाला काही मागित होतं का? सर मैं क्या बोलता हूं आपको, किसी की तपासणी और तपासणी की बात नहीं है। मैं पोस्ट में था, नरेंद्र वर्मा ने मुझे पोस्ट दी थी, ऐसा नहीं। मैं राष्ट्रवादी की पोस्ट में था और राष्ट्रवादी का बांद्रा में बीकेसी में एक बड़ा फंक्शन हुआ था। मैं आपको फंक्शन भी बताता हूं, वो फंक्शन में मैं खुद मौजूद था। ठीक आहे मी शेवटची 1 मिनिट आहे, मी प्रीती शर्मा यांच्याकडे जाईन. प्रीती शर्मा, आता तुम्ही बघितच सगळं हे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांच्या मध्ये भाटीजी दोन्हीकडे होते, दोन्ही पक्ष भाटींवरती आरोप करतात आणि आता ठीक आहे आरोप करतात. आरोप करने से क्या ठीक आहे प्रीती मेनन जी, प्रश्न
हे नाही आहे की ते पक्षामध्ये होते की नव्हते. ह्यांचे मोठे मोठे पद आहे स्पोर्ट्स असोसिएशन मध्ये, ते पॉलिटिकल पेट्रोनेज बगैर होत नाही. जर कोणाला व्हाईस प्रेसिडेंट किंवा जिम्नॅस्टिक फेडरेशन तर ह्यांना एनसीपीचे आणि बीजेपी दोघांचे सपोर्ट आहे. आणि रामकरन म्हणत होते की त्यांच्यावर काहीच नाही आहे. तर मला एक सांगा की आशिष शेलारनी आज मुंबई पोलिसला कशाला चौकशी करण्याची कंप्लेंट दिली आहे? म्हणजे आशिष शेलारला असं वाटतं की कंप्लेंट चौकशी व्हावी, म्हणजे यांच्यावर क्रिमिनल चार्जेस असते म्हणूनच त्यांनी म्हटलंय ना. मॅडम चौकशी करणे में मैं खुद बोल रहा हूं, वेलकम है. चार्जेस आहे नेहमी त्यांच्यावर जेव्हा क्रिमिनल चार्जेस असतात, चार्जशीट फाइल अभी इसमें 1 साल हो गया है. इनका जो लैंड ग्रैबिंग का केस था उसमें भी डिले हुआ, उसमें प्रदीप शर्मा का भी नाम आया था कि उन्होंने चार्जशीट फाइल करने में डिले किया. और ये पूरा एक झूठ बात है, बिल्डर्स का नेक्सस है जिसमें हमारे बच्चों को आज ठीक है मुलांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. मी शेवटची 30 सेकंद भाटीजी बच्चों का मतलब दीपा कर्माकर को लेके गया था. आपको दीपा कर्माकर के साथ भी नहीं होना चाहिए. देश क्यों नहीं होना चाहिए? मैं जिम्नास्टिक फेडरेशन का वाइस प्रेसिडेंट हूँ, मैंने प्रेसिडेंट वाइस प्रेसिडेंट हूँ, मैं पोस्ट पे हूँ. कोई जगह नहीं होनी चाहिए क्रिमिनल अक्यूज को जो आपके बोलने से थोड़ी होता है. मैं वाइस प्रेसिडेंट हूँ जिम्नास्टिक फेडरेशन का. हर न्यूज़पेपर में है, हर टीवी चैनल में है, किसी में भी रहने दो, किसी में भी रहने दो. मैं वाइस प्रेसिडेंट हूँ जिम्नास्टिक फेडरेशन का. आपके बोलने से मैं कहीं नहीं जाऊंगा, ऐसा नहीं है. मेरे बोलने से नहीं आता है, न्यूज़पेपर्स में है. किसी आम इंसान न्यूज़पेपर तो कुछ भी बोलेगा, न्यूज़पेपर के बोलने से. भाटीजी असं नाही तुम्ही म्हणू शकत. भाटीजी असं आहे की न्यूजपेपर काही बोलला असं नाही. हे आरोप जे आहेत लेकिन इसका मतलब क्या मैं माध्यमांवर तुम्ही प्रश्नचिन्ह नाही लावू शकत. भाटीजी असं कसं काय करू शकता? मैं एक बात बोलता हूँ, मेरे पे अगर कोई क्रिमिनल केस पे सजा हो गई तो मैं नहीं रह सकता हूँ. अगर मैं कन्विक्शन हूं तो मैं कोई पोस्ट पे नहीं रह सकता हूं. मैं कन्विक्शन नहीं है मुझे, मैं एक्विटल हूं सर, ये तो देख लो. असं आहे की तुम्ही ॲक्विटल आहात पण तुमच्यावरती आरोप गंभीरच आहेत. भाटीजी हे विसरून चालणार नाही. मर्डर केसचे आरोप आहेत, भारतीय हत्यार कायद्यानुसार तुम्ही फायरिंग केलं त्याचे आरोप आहेत, लँड ग्रॅबिंगचे आरोप आहेत. म्हणून प्रीती शर्मा म्हणतात की तुम्ही त्या पोस्टवर असू शकत नाही. सर उनके बोलने से थोड़ी होता. मैं तो फेडरेशन के थ्रू हूं ना, फेडरेशन को बोलो ना. वो अच्छा, फेडरेशन मध्ये पॉलिटिकल इंटरव्हेन्शन असतात की नसतात? सवाल ही नहीं है. हमारे फेडरेशन में तो नहीं है. हमारे फेडरेशन में नहीं है. जिम्नास्टिक की बात कर रहा हूं. ठीक है, इंटरफेरेंस आहे. ठीक आहे. मुद्दा असा आहे की मी बोलू इच्छितो 30 सेकंद आहेत नवाब मलिकजी. शेवटची 30 सेकंद आहेत नवाब मलिकजी, बोला. नाही असं आहे की बीजी मोठे कोण आहे हे क्रीडा अधिकारी यांच्या पुण्यामध्ये बदली झाल्यानंतर भाटीजींनी हे जे नेते आता आहे सत्ता भाजपचे तावड्यांच्या माध्यमातून पुन्हा मुंबईत त्यांना आणलं की नाही? त्या मोठ्याच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा विभागामध्ये क्रीडा जगतामध्ये गुंडगिरीच्या माध्यमातून हे शिरवतं की नाही? तुम्ही याचे अध्यक्ष त्याचे अध्यक्ष हे मोठ्याच्या हाताशी धरून सगळं यांचं चाललेलं आहे. आणि या तावडे साहेबांनी त्याला पुण्यामध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर 3-4 महिने अगोदर इथे आणलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून सगळं उद्योग या महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये सुरू आहे. ठीक आहे. मुद्दा असा आहे की भाटींवरून राजकारण चालू झालंय. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात. पण मुद्दा असा आहे की गंभीर गुन्हे दाखल असल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या पोस्ट मिळतात, त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरव्हेन्शन असतात आणि दोन्हीही पक्ष फक्त राजकीय फायद्यासाठी असे आरोप करतात का? याचा काही लॉजिकल एंड होणार आहे का? याचं उत्तर जोपर्यंत प्रेक्षकांना मिळत नाही किंवा लोकांना मिळत नाही तोपर्यंत अशा आरोप प्रत्यारोपांना काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुद्धा याची गांभीर्याने चौकशी केली पाहिजे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.